आणि तिसरी गोष्ट, माझ्या परवा चिपळूण तालुक्यामध्ये एका प्रमोद कदम नावाच्या माणसाच्या 5 म्हशी शॉक लागून मेल्या तुमच्या विजेच्या. शॉक कसा लागला? तुमची जिवंत वायर, प्रवाह खंडित न झालेली वायर खाली पडली, म्हशी चरला गेल्या, त्याला चिटकल्या. मंत्री महोदया, का तर आपल्याकडे गार्डिंग करावं लागतं. हे गार्डिंग करणं काही खर्चाचं काम नाही, पण आपल्या डिपार्टमेंटचं दुर्लक्षाचं काम आहे. फक्त 3 तारांना खालून तार जोडायची. तार जर तुटली तर त्याला टच झाली तर आपोआपच वीज प्रवाह खंडित होतो. तो वीज प्रवाह खंडित न झाल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या 5 म्हशी मेल्या दुभत्या आणि 6वी नंतर 4 दिवसांनी तडफडून मेली. आपल्या नियमाप्रमाणे आपण त्याला 30 किंवा 34,000 रुपये देता. एका दुभत्या म्हशीला 1.5 लाख रुपयापर्यंत पैसे मोजावे लागतात. आता वाघानं माणसाला मारलं तर 25 लाख रुपये देतात. आपण गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेची आता कमाल मर्यादा 2 वरून 4 लाख रुपये केलेली आहे. आणि तुमच्या MSEBच्या चुकीमुळं, तुमच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं एखाद्याचं नुकसान झालं तर तुम्ही पैसे देत नाही. आणि म्हणून ही रक्कम सुद्धा वाढवून आपण देणार का, असे माझे 3 प्रश्न आहेत. या लक्षवेधीच्या माध्यमातून कोकणाला स्वतंत्रपणे काय देणार, हा माझा प्रश्न आहे. आणि तिसरे हे असे 3 प्रश्न आहेत, त्या 3 प्रश्नाची उत्तरं द्या.